नमस्कार, मी कृपा सबका न्यूज अनकट मध्ये आपलं स्वागत करते। या बातमीपत्रात आढावा घेणार आहोत टॉप 10 घडामोडींचा। हरियाणा विधानसभा निवडणूक जाहीर झालेली आहे। या विधानसभा निवडणुकीसाठी मतदान 5 ऑक्टोबरला होणार आहे। हरियाणाच्या विधानसभा निवडणुकीत भाजप, काँग्रेस आणि जेजेपी हे प्रमुख पक्ष आहेत। विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी राजकीय नेत्यांकडून विरोधकांवर आरोप प्रत्यारोप सुरू आहे। हरियाणाचे माजी उपमुख्यमंत्री आणि जेजेपीचे नेते दुष्यंत चौटाला यांनी मोठं वक्तव्य केलंय। शेतकरी आंदोलनाच्या काळात भाजप सोबत राहणं ही आयुष्यातील सर्वात मोठी चूक होती असं चौटाला यांनी म्हटलंय। मुंबई विद्यापीठाची आज निवडणूक अचानकपणे स्थगित करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतलाय, ज्यानंतर या प्रकरणी शिवसेना ठाकरे गटाच्या युवा सेनेने मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली। न्यायालयाने ही युवा सेनेला दिलासा देत आता ही निवडणूक 24 सप्टेंबरला घेण्याचे आदेश दिले, ज्यावरून आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी या मुद्द्यावरून राज्य सरकारवर आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधलाय। राऊतांनी मुख्यमंत्री शिंदे हे भित्रे असून हे सरकार लोकशाहीला घाबरणारे असल्याचं म्हणत टोला लगावलाय। भाजप नेते नितेश राणे कायम अवास्तव बोलत असतात। भाजपच्या नेत्यांनी जो अजेंडा त्यांना दिला आहे त्यानुसार त्यांचे बोलणे सुरू आहे। भाजप निवडणूक हरत आहे, निवडणूक जिंकू शकत नाही म्हणून मतांचे पोलरायझेशन करण्यासाठी धार्मिक आणि जातीय तेढ निर्माण करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे। आपली राजकीय पोळी शेकण्याचा प्रयत्न सुरू आहे, किंबहुना मृतांच्या टाळूवरील लोणी खाता येईल अशीच भाजपची नीती आहे। तेच नितेश राणे यांच्या मुखातून बाहेर येत आहे, अशी बोचरी टीका विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवारांनी केली आहे। सोन्याचा चमचा तोंडात घेऊन जन्माला आलेल्यांना 1500 रुपयांची किंमत काय कळणार असा सवाल करत लाडकी बहीण योजनेत कोणी खोटं करण्याचा प्रयत्न केला तर त्याला जेलची हवा खावी लागेल असा इशारा काल उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिलाय। श्रीवर्धन येथील राऊत विद्यालयाच्या पटांगणात झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या जनसंवाद यात्रेत ते बोलत होते। संसद भवन संकुलात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासाठीचे कार्यालय राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला दिलंय असं स्पष्टीकरण लोकसभा सचिवालयाने दिलंय। अजित पवार गट हाच खरा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे असा निवडणूक आयोगाने आधीच निर्णय दिलेला असताना लोकसभा सचिवालयाने असा निर्णय का घेतला यावरून वादंग निर्माण झालाय। विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात घडामोडींना वेग येतोय। सर्वच राजकीय पक्षांनी हालचाली वाढल्या, तसेच इच्छुकांनी गाठीभेटी दौरे सुरू केले। यामुळे राजकीय वातावरण तापायला सुरुवात झाली। अशातच बारामतीत लावलेल्या एका बॅनरने सर्वांचं लक्ष वेधून घेतलंय। बारामतीत सुप्रिया सुळे यांचे भावी मुख्यमंत्री म्हणून तर युगेंद्र पवारांचे फिक्स आमदार म्हणून बॅनर लागले। या बॅनरची सध्या राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहे। देशातील शैक्षणिक संस्था तंबाखू मुक्त व्हाव्यात यासाठी केंद्र सरकारने महत्त्वाचं पाऊल उचललंय। केंद्रीय शिक्षण मंत्रालय आणि आरोग्य मंत्रालयाने संयुक्तपणे देशातील सर्व राज्य तसेच केंद्रशासित प्रदेशांना मार्गदर्शक सूचना जारी केल्या। संपूर्ण देश तसेच केंद्रशासित प्रदेशात तंबाखू मुक्त नीतीचं पालन केलं जावं असे या मार्गदर्शक सूचनेत म्हणण्यात आलंय। गेल्या 2 वर्षांपासून भारतीय हवाई क्षेत्राचा जोमाने विस्तार झाला असून एअर इंडिया कंपनीने गेल्या 2 वर्षात 9000 नव्या कर्मचाऱ्यांची भरती केली आहे। यामध्ये वैमानिक आणि केबिन कर्मचारी यांची संख्या 5000 इतकी आहे। कंपनीचे मुख्याधिकारी कॅम्बेल विल्सन यांनी या कंपनीच्या कर्मचाऱ्यांना लिहिलेल्या पत्राद्वारे ही माहिती पुढे आली। नुकतीच सोशल मीडियावर एका चित्रपटाची अनोख्या पद्धतीने तारीख जाहीर केली असून व्हायलेट फ्लेम मोशन पिक्चर्स प्रस्तुत गुलाबी चित्रपट येत्या 22 नोव्हेंबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येतो। विचार, वागणूक, स्वप्ने आणि नाती असा गुलाबी प्रवास या चित्रपटातून प्रेक्षकांना अनुभवता येणार आहे। चित्रपटाच्या पोस्टरवरून आणि नावावरून हा सिनेमा 3 मैत्रिणींची कथा सांगणारा दिसत असला तरी पण तिघींची पार्श्वभूमी मात्र वेगळी आहे। नुकत्याच प्रदर्शित झालेल्या व्हिडिओमध्ये श्रुती मराठे, अश्विनी भावे, मृणाल कुलकर्णी एकमेकींना फोन करून भेटण्याची तारीख ठरवत आहेत। शेवटी भेटण्याची तारीख 22 नोव्हेंबर ठरली असून या तारखेला प्रेक्षकांनाही गुलाबी चित्रपटगृहात पाहता येईल। पाकिस्तानी अभिनेता फवाद खान याची मुख्य भूमिका असलेला लिजेंड ऑफ मोला जट हा सिनेमा लवकरच भारतात प्रदर्शित होतोय। मात्र या सिनेमाला मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी विरोध दर्शवला असून हा सिनेमा आम्ही महाराष्ट्रात प्रदर्शित होऊ देणार नाही अशी भूमिका राज ठाकरे यांनी घेतली आहे। तसेच थिएटर मालकांनी जर पाकिस्तानी सिनेमाला या भूमीत पायघड्या घातल्या तर हे औदार्य महागात पडेल हे विसरू नये असा इशाराही राज ठाकरे यांनी दिलाय। वेळ झाल्या बातमीसह टॉप 10 मध्ये इथेच थांबायची। तुम्ही पाहत राहा न्यूज अनकट।